नमस्कार. 3 मार्च 2026 रोजी आहे चंद्रग्रहण. सकाळी 11 वाजता याचे वेध चालू होतात. भारतामध्ये हे ग्रहण अगदी खूप कमी वेळासाठी दिसणार आहे. 3 ते 6 मिनिटापर्यंत काही क्षेत्रामध्ये दिसणार आहे. पण तरी सुद्धा आपण सकाळी 11 नंतर शक्य झाल्यास अन्नग्रहण करायचे नाहीये, मलमूत्र विसर्जन देखील करायचे नाहीये. त्यानंतर जो ग्रहणाचा स्पर्श आहे तो दुपारी साधारण 3 वाजता वगैरे सुरू होतोय आणि हे ग्रहण संपत आहे 6:40 तर हा जो मधला पिरियड आहे 3 वाजल्यापासून 6:40 तर या ग्रहण काळात तुम्ही जे काही स्तोत्र मंत्र करताल पूर्ण एकदा म्हटलं तरीही ते सिद्ध होतं. रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा यासारख्या आपल्या ज्या रोजच्या उपासना आहेत तर ह्या तुम्ही एक एकदा करू शकता. किंवा तुमच्याकडे आणखीन काही वेगळे उपाय असतील, काही तुम्ही ग्रंथ वाचन करत असताल, त्याचे जे कळस अध्याय असतात तो एक अध्याय एकदा जरी वाचला तरी सुद्धा ते सगळे सिद्ध होत असतात. तर असं तुम्ही हे करू शकता. त्यानंतर ग्रहण झाल्यानंतर अंघोळ करायची आहे आणि घरामध्ये सगळीकडे तुळशीचं पाणी किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे. देवपूजा व्यवस्थित करायची आहे. ज्यांना देवपूजा करणं शक्य नाही की जे जॉबला जातात त्यांनी घरी आल्यानंतर अंघोळ करून देवाला गोमूत्र किंवा तुळशीच्या पानांचं पाणी शिंपडायचं आहे आणि देवाला साखरेचा का होईना नैवेद्य दाखवायचा आहे. दिवा उदबत्ती दाखवा आणि त्यानंतर आपण शिजवून अन्न ग्रहण करू शकता. अन्न सकाळी संध्याकाळचं शिजवून ठेवू नका. ग्रहण काळात शिल्लक असलेल्या अन्नामध्ये सुद्धा जे आपलं वातावरण असतं त्या वातावरणामधले जे काही एनर्जी असते ती एनर्जी चांगली असो किंवा वाईट असो त्या अन्नामध्ये ग्रहण चांगलं नसतं, त्यामुळे त्याच्यामध्ये ती आलेली असते. त्यामुळे त्या ग्रहण काळातलं अन्न खाऊ नये. म्हणून शक्यतो अन्न कमी शिजवा, संध्याकाळी ताजं अन्न शिजवा आणि ते ताजं अन्न ग्रहण करा. तर असं आहे. शक्य झाल्यास कोणीही रंग खेळू नका. 4 तारखेला तुम्ही जी होळीची राख आहे त्याच्याने धुलीवंदन तुम्ही साजरं करू शकता. तर असा हा एक छोटासा उपाय आहे तो तुम्ही नक्की करा. धन्यवाद.